नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा ज्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा फॉर्म भरलेला आहे म्हणजे त्यामध्ये क्लर्क, स्टाफ, कार ड्रायव्हर, पिऊन असं ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचं परीक्षेचं वेळापत्रक हे आलेलं आहे. तर बघा हे जे आहे 26 एप्रिलला एक्झाम होणार आहे. हे बघा 26 एप्रिल 2026ला आणि ही संभाजीनगर विभागात होणार आहे. म्हणजे ज्यांनी बॉम्बे हायकोर्टाच्या संभाजीनगर खंडपीठामध्ये फॉर्म भरलेले आहेत त्या संभाजीनगर खंडपीठासाठी एक्झाम ही 26 एप्रिल 2026ला होणार आहे आणि ती कुठे होणार आहे तर फक्त संभाजीनगरमध्येच होणार आहे. आणि ज्यांनी एकपेक्षा जास्त फॉर्म भरलेले असतील संभाजीनगरमध्येच त्यांची एकाच दिवशी परीक्षा होणार आहे, मात्र त्याची वेगवेगळ्या शिफ्ट असणार आहेत. तर त्या शिफ्ट काय काय असणार आहेत हे इथे दिलेलं आहे. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्यांनी क्लर्कचाही फॉर्म भरलेला आहे आणि पिऊनचाही भरलेला आहे तर त्याला दोन्ही एक्झाम देता येतील, कारण सेंटर एकच आहे आणि ज्या ठिकाणी तुमची परीक्षा होईल त्याच ठिकाणी दोन्ही पण एक्झाम कंडक्ट केल्या जातील. एकाच कॉलेजला किंवा एकाच शाळेमध्ये त्या एक्झाम होतील. म्हणजे सेंटरही म्हणजे सिटीही तीच राहील आणि एक्झामचं जे काय मूळ सेंटर आहे म्हणजे सेंटर आणि सब सेंटर दोन्हीही एकच असेल असं मला तरी वाटतंय. कारण जर दुसऱ्या ठिकाणी सेंटर असतं तर तुम्हाला एक्झाम ही एक्झाम समजा क्लर्कची बघा, क्लर्कची कधी आहे 10 ते 11 सकाळी 10 ते 11 आणि पिऊनची 5 ते 5:30 तर ते एकाच सिटीमध्ये असेल आणि सेंटरही एकच असेल, त्यामुळे त्यांनी सगळं एका दिवशी घ्यायचं ठरवलेलं आहे. तर बघा आता स्क्रीनिंग टेस्ट क्लर्कसाठी कधी होणार आहे. रिपोर्टिंग टाईम बघा, रिपोर्टिंग टाईम आहे 9 म्हणजे 9 वाजता तुमचं जिथं काही सेंटर येईल. अजून ते वेळ टाईम टेबल म्हणजे हा टाईम टेबल आहे, फक्त हॉल तिकीट वगैरे ते एक्झामच्या 8 दिवस अगोदर घेऊन जातील. तर क्लर्कचं रिपोर्टिंग टाईम आहे 9 AM म्हणजे तुम्हाला जिथं तुमची परीक्षा असेल तिथं सकाळी 9 वाजेपर्यंत हजर राहायचं आहे. एंट्री क्लासरूममध्ये तुम्हाला एंट्री दिली जाईल 9:15 वाजता सकाळी आणि एक्झॅक्ट परीक्षेचा टाईम असेल 10 ते 11. किती 10 ते 11. स्क्रीनिंग टेस्ट म्हणजे परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. स्क्रीनिंग टेस्ट याचा अर्थ असं समजू नका की ऑनलाईन एक्झाम आहे, परीक्षा ऑफलाईनच आहे आणि सकाळी 10 ते 11 दरम्यान म्हणजे 1 तासामध्ये क्लर्कची परीक्षा होणार आहे. त्यानंतर स्टाफ कार ड्रायव्हर म्हणजे कार ड्रायव्हरला 12 वाजता हजर राहायचं आहे दुपारी. 12:15 वाजता त्यांना एंट्री दिली जाईल आणि 1 ते 1:30 अशी अर्धा तास त्यांची ड्रायव्हरची एक्झाम होणार आहे. त्यानंतर त्यांनी बघा पिऊनला जास्त फॉर्म आले होते म्हणून पिऊन बॅच 1 आणि पिऊन बॅच 2 असं त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे. पिऊन बॅच 1 2 वाजता हजर राहायचं आहे, 2:15ला एंट्री आणि 3 ते 3:30 एक्झाम. त्यानंतर पिऊन बॅच 2 4ला हजर राहायचं आहे, 4:15ला एंट्री आणि 5 ते 5:30 काय होणार आहे एक्झाम होणार आहे. तर अशा प्रकारे हे जे वेळापत्रक आहे हे फक्त संभाजीनगर खंडपीठाचं आहे. बाकी नागपूर आणि बॉम्बेची एक्झाम कधी होईल त्याचं अजून वेळापत्रक आलेलं नाही. जेवढं आलं होतं तेवढीची आपण डिटेल इथे माहिती घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.